हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि आम्ही आताही आहोत साऊथ गोव्यालाच. आणि आमचा अजून आज आणि उद्या पण स्टेटच आहे. आम्ही परवा मॉर्निंगला निघणार नॉर्थ गोव्याला. सो मी फुल रेडी आहे. सो त्रिशू पण रेडी आहे आणि हे पण रेडी आहे. हे बघा, त्रिशू पण रेडी आहे आणि हे पण रेडी आहे. सो आम्ही चाललो आता नाश्त्याला. बघूया तिथे नाश्ता काय काय आहे. सो चलो आपण फटाफट फायनल टचअप करूया आणि मग निघूया. ओके, हे बघ. सो चलो आपण आहे ना आता पटापट निघूया आणि जाऊया, कारण की ऑलरेडी तिथं स्वप्ने, लक्ष्मी आणि सातू गेलेले आहेत आणि तिथं आहे ना फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोकेशन पण खूप मस्त आहे. सो आपण नाश्ता करून घेऊ पटापट आणि मग फोटो आणि व्हिडिओज काढू आणि मग परत आम्हाला दुपारी निघायचं आहे जाण्यासाठी. सो चलो. कसे नाचतात. त्विषा, तू क्विशा करून टाकलास. आज आहे त्विषाचा बर्थडे. हॅपी बर्थडे तिच्या. हॅपी बर्थडे. थँक्यू त्विषा. थँक्यू त्विषा मम्मी. विशाखा मम्मी. ओ माय गॉड. हो थेट. दाखवायची तसं नाही, पण आता रिसेंटली माझ्या प्लेटमध्ये काय काय आहे ना ते दाखवते तुम्हाला. सो ही आहे माझी प्लेट. ही आहे पावभाजी आहे. हा मेंदूवड्यासोबत मी ही चटणी घेतली. कली वॉटरमेलन आहे, मफन्स आहे आणि कांदा. नाश्ता आहे ना खरोखर खूप टेस्टी आहे. त्रिशूने तर बघा काय घेतलं फक्त वॉटरमेलन. आणि हे कुठे यायचं मफन्स तुम्हालाच दिले की काय? त्रिशू बघा, त्रिशू काय खाते. सो आम्ही याला परत घेऊन मस्त असं वॉटरमेलन आणि वॉटरमेलन एन्जॉय करतो. मी एक्झॅक्टली दाखवते तुम्हाला काय काय. इथे आहे ना ज्यूस पण आहे, इथे मफन्स आहेत, इथं वॉटरमेलन, इथे पान, इथे आहे ना जॅम आणि ब्रेड बटर हे आहे, इथे आहे कांदे पोहे, इकडे आहे पाव, इकडे आहे पावभाजीची भाजी आणि इकडे आहे सांबार सुद्धा आणि मिक्स करी. हे आहेत मेंदूवडा आणि इकडे आहे टी, कॉफी, हॉट मिल्क आणि चॉकलेट आणि इकडे आहे जयपूर. हे बघा, हे किती मस्त एरिया आहे पूर्ण. त्रिशू, आम्ही आहे ना नाश्ता केल्यानंतर मस्तपैकी आहे ना तिथं जो तुम्हाला मी व्ह्यू दाखवलेला आणि जी सिनरी दाखवली आहे तिथे मस्त असे फोटोज काढले, रील्स काढले भरपूर. इथे आहे ना थोडंसं टाईम स्पेंड केला आहे, कारण का साईडने जो पाणी वगैरे वाहत होता ना तिथं खूप मस्त वाटत होता. आणि नाश्ता केल्यानंतर कारण का आम्हाला बाहेर जायचं थोडं टाईम होतं, त्याच्यामुळे आहे ना आम्ही तिथे खूप मस्त एन्जॉय केला. खूप सारेच फोटोज काढलेत, खूप मस्त वाटलं आणि तिथे बसल्यावर पण खूप छान वाटत होतं. सो आम्ही ते एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या नंतर रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही सगळ्यांनी चेंज वगैरे करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोचण्यासाठी. सो आम्ही गेलेलो एक सुंदर अशा हॉटेलमध्ये. तो हॉटेल कसं आहे काय आहे तुम्हाला पुढे समजेलच. आम्ही आलेलो आहोत आता या हॉटेलला. हे बघा खूप मस्त व्ह्यू आहे. द कॅफे गोवा. आणि हे बघा त्रिशू,
पण इथून आतमधून एंट्री तर मारलेली आहे आणि खरोखर व्ह्यू खूप म्हणजे खूपच मस्त आहे. हे बघा तुम्ही बीच बघू शकता, एकदम टच आहे. हे बघा डॅडा आणि पिशू चाललेले आहेत. हे बघा हे उतरण्यासाठी पण किती मस्त आहे. बघा उतरण्यासाठी पण आहे ना खूप असा मस्त आहे. फोटो काढण्यासाठी तर एक नंबर. हे बघा हे बघा पिशू बघा आणि डॅडा कसे चाललेत. हे बघा हॉटेलचं लुक खूप मस्त आहे. इट्स मी. सो इथे आहे ना बुकिंग काउंटर आहे. पहिले आपण आपले सीट्स बुकिंग करायचे अँड दॅन वी गो. तर बस चलो. हॉटेलमध्ये बघा हे पण खूप मस्त आहे. हे बघा हे फिश वगैरे तिथे असं असतात. हे आहे आमचं लंच. बाकी तर खाल्लं तरी आमचं आठवणार आहे. मटर पनीर आणि रोटी. ही बघा पिशू पिशू पिशूला फक्त पनीर. नेक्स्ट आलेलं आहे आमचं राईस. सो आम्ही आहे ना आता तिथून निघालेलो आहोत मस्तपैकी हॉटेलमधून जेवण वगैरे आणि फोटोज वगैरे काढून. आणि आता चालेल तर आम्ही आमच्या नेक्स्ट बीचवर है ना. फोटो काढाय काय. आम्ही आहे ना आता इथे जस्ट बीचवर पोचलेलो आहोत आणि ऊन भरपूर म्हणजे भरपूरच आहे. आता मी येणे तर थोडंसं काय नाही काय खायला आलोत जाण्यात. सो आम्ही आता ऑर्डर केलेला आहे पास्ता. आता काहीतरी असं इटालियन खायचं आहे मला. साधू कसा लागते. सो आमची नेक्स्ट डिश आलेली आहे पिझ्झा. सो हे बघा हा आहे असं मस्त असं बीच. आता आम्ही कोलम बीचला आलो आणि तिथं आम्ही राईड करतो आणि तिथूनच असे 2-3 ठिकाणं बघणार आहोत. लोकोस इकडचं पण रिसॉर्ट व्ह्यू वगैरे खूप मस्त आहे.
चाललो आता बोटिंगला पण. आणि इथं आहे ना पण बीचवर एवढी मच्छी काढली आणि सर्व बागडा, पूर्ण बागडा टाकला. हे बघा पूर्ण बागडा सगळे इथं. हे बघ कसे काढतात हे बघ. हे बघा सगळं तिथं बघ कशी पाण्यात टाकते. तुझी डोंट गो. हा ही बघा कशी मस्त लागते. जाऊन बघा बसा. चल चल विषय चल. कोण आहे टिचू? हाय. हो ही करायची आपण. करायची न्या आणि समुद्रात टाका मला. आम्ही आहे ना थोडासा नाश्ता केल्यानंतर निघालेलो आहोत आम्ही आमच्या ते छोट्याशा बोटमध्ये दुसऱ्या बीचवर जाण्यासाठी. म्हणजे दुसऱ्या याच्यावर आयलंडसारखं ते बीच होतं तिथे जाण्यासाठी. आणि तुम्ही तिथे जातानाचा व्ह्यू बघू शकता किती मस्त वाटते. आणि पूर्ण म्हणजे समुद्रातून जायला लागते त्या दोन्ही बीचवर, हनीमून बीचवर पण आणि बटरफ्लाय बीचवर पण. सो तुम्ही बघा किती मस्त वाटते ते. खरोखरच खूप मस्त वाटत होता. बटरफ्लाई पे चलेंगे ना. ये है बटरफ्लाई मस्त वाटते एकदम. सो हाय बटरफ्लाई बीच. सो आम्ही खूप सारे मस्त मस्त फोटोज काढलेले आहेत. सो तुम्ही बघितलं तर बीच किती मस्त आहेत. त्याने आम्ही खूप सारे मस्त मस्त असे फोटोज काढलेले आहेत. खूप मस्त वाटतं याच्यावर. आणि व्हिडिओज पण टाकतात. बघू आता ते कधी कशा पोस्ट होतात, ब्लॉग कधी पडतात. ते नेटवर्कचा भरपूर इश्यू आहे हल्ली. पण माझ्या फोनला बिलकुल नाही. असं नाही की पाण्यात म्हणून बिलकुलच नाही. आता आहे ना मी त्रिशाला बोलवते बघा येणार. त्रिशा ये मम्मा जवळ ये. त्रिशाला माझ्या विश्वासच नाहीये. म्हणजे ती यायचं नाव घेतात. मी इथं बसल्यापासून बोटमध्ये तुझ्या इथे येणारच नाही. त्रिशू ये ना, मी येते. ये पाडवणार नाही. हो त्रिशाला माझ्या विश्वास नाही. लबाड. सो आम्ही पोहोचलेलो आहोत आता बटरफ्लाय बीचवर. आणि बटरफ्लाय ह्यासाठी की ते शेप बघा 2 विंग्स वाला, त्यासाठी तो बटरफ्लाय मस्त वाटते. सो हे आणि स्वप्नील बघा वेगळीच राईड करायला चाललेत. हे बघा थांब. हे बघा भिजले. हे बघा 2 जण किती आतमध्ये गेली आणि आम्ही किती लांब आहोत. अरे माझा किट्टू बघा कसं खेळते. किट्टू मच्छी होती. मच्छी होती. वाव. किट्टू प्ले
तिकडे चल 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 अजून चल पुढे जम्प नो 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 पाण्यात चल जम्प. ते दोघं आहे ना कायाकिंग एन्जॉय करेपर्यंत सातूने आणि तुषाने पण आहे ना बीचवर खूप मस्त एन्जॉय केलं. ते पाण्यात खेळत होते आणि मी भिजून या नादाने मी त्या पाण्यात भिजली नाही बिलकुलच. आणि तुम्ही बघू शकता ते दोघांना जवळजवळ येत चाललेत आणि खूप मस्त वाटत. पहिले मला भीती वाटत होती म्हणून मी केलं नाही त्यांच्यासोबत, पण आल्यानंतर ते बोलले की खूप मस्त एक्सपिरियन्स होता. ही बघा आणि आता सातू बघा मी आहे ना खूप सातू सोबत मस्ती करत असते. सो मी त्याला बघा कशी चिडवत होतो. नको ठेव सबरे ठेव पाण्यात ढकल ढकल पाण्यात ढकल. हे बुडली जा बोट. हॅलो. सो आम्ही ठरवलं आता मस्त शॉपिंग करूया आणि तेवढंच झालेलं आहे. इथे लाईटचा स्पा कसली लाईट लागली सांग. आवाज कसा झालेला. आणि आज काहीतरी स्पेशल आहे. आज आहे त्रिशूचा बर्थडे. त्रिशू पोरांना हाफ इयरची झाली ना बाबा. हा पिल्लू. सो चलो आज आहे ना त्रिशाला शॉपिंग. आपण केक कापू. आम्ही आहे ना राईड करून आल्यानंतर त्या बीचच्या इथंच आहे ना थोडीशी शॉपिंग केली. सातवी दे बाटल्या फुटतील. सो आम्ही आलो त्याने या हॉटेलमध्ये जेवायला. सो हॉटेलचं ना असं पूर्ण दिसतच नाही आहे. सो आम्ही आलो ते हॉटेलमध्ये जेवायला कुबा आणि हा प्युअर व्हेज आहे म्हणून आम्ही हा चूज केला. बघू शकता तुम्ही हॉटेल. रिसेप्शनला सांगून मग जावं. ही बघा माझा पोरगा बघा कसा मस्ती करते. आमचं आहे ना जेवण आलेलं आहे. सगळ्यात पहिले आहे रोटी, पनीर टिक्का मसाला, पनीर चिल्ली, दाल तडका फॉर स्वप्नील आणि आहे स्वप्नीलचं फेवरेट झालंय. सो हे आमचं जेवण. हा सॉरी दाल खिचडी आहे ते त्याचं फेवरेट आल्यापासून. सो आम्ही आहे ना म्हणजे आता जस्ट रूममध्ये आलो. जस्ट म्हणजे येऊन आहे ना थोडे फ्रेश वगैरे झालो कारण की खूप कंटाळा आलेला आल्यावर. आणि आत्ता झालेले आहेत कंप्लीट. तुम्ही बघू शकता 10:48 झालेले आहेत. सो आम्ही आहे ना कंटाळलो. तुझ्या तर ऑलमोस्ट झोपली. तर खूप कंटाळा आलेला ना म्हणून मग आम्ही एक तर बीचवर पण जाणार होतो इथंच माजूलच्या. तिथं पण नाही गेलो बाबा. जाऊन बरं थोडा रेस्ट पडूया कारण का माझं तर डोकं पण दुखायला लागलेलं. आपल्याला वाटतं पण उन्हात खरोखर खूप कंटाळा येतो. आणि आम्ही निघालेलो अराउंड 12:30-1ला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो त्या हॉटेलवर जेवायला. द कॅफे गोवा असंच काहीतरी होतं नाव पण नाही मला आठवत. जाऊनच होता. सो तिथं गेलो. तिथून मग आम्ही गेलो कोलम बीचला. तिकडे आम्ही मस्त राईड वगैरे घेतली ते तर तुम्ही बघितलातच. आणि त्याच्यानंतर मग तिथे शॉपिंग पण केली थोडीशी आणि जेवलो वगैरे आणि मग निघाल. आणि परत गेलो ना आम्ही तेव्हा पण ऑलरेडी आम्ही तिथं
पिझ्झा परत पास्ता वगैरे खालेला जेवून पण, कारण का बोटिंगचं होतं 2 तासाचं म्हणजे 1.5 तासाचं तरी पण. मग तिथं परत ह्यांना दोघांना भूक लागली तर तुषारा आणि सातूला म्हणून आम्ही ऑलरेडी खाऊन पण घेतला. मग त्याच्यानंतर परत येऊन मार्केट थोडासा एक्सप्लोर केला आणि मग जेवायला गेलो. पण आय थिंक तुम्ही मार्केट एक्सप्लोर करताना जास्त काही दाखवलं नाही, कारण का तिथं ऑलरेडी आम्ही थांबलो, म्हणजे जस्ट एंटर करतो आणि आहे ना तिथे शॉक सर्किट झाला. सो अर्ध्या शॉपची लाईट पण केलेली आणि अर्धे होते. तर आहे ना माझं असं आहे का मला शॉपिंग दिसते ना का मला काहीच दिसत नाही दुसरं. मग ते ह्या दुकानाचं त्या दुकानाचं हे घेते. तशा मी आणि तुषाने असे थोड्याशा वस्तू कलेक्ट केल्यात, म्हणजे घेतलेल्या आहेत. पण जास्त काही शॉपिंग नाही केलं, पण नॉर्मल. पण आम्ही जे काही शॉपिंग केलेलं आहे ते सगळं तुम्हाला गोव्याची शॉपिंग म्हणून असा वेगळा व्लॉग दाखवीनच मी घरी गेल्यावर. तो तर आपला वेगळाच ब्लॉग येईल. पण आम्ही केलं आहे असं छोटी शॉपिंग, काय नाही काय. कारण का हे बोलतात की घ्या तुम्हाला दोघींना जे आवडेल ते. परत मग आज नाही घेणार, परत कधी घ्यायचं. मग घरी गेल्यावर मला बोलशाल हे नाही घेतलं ते नाही घेतलं मग. सो आता तुषू तर झोपलेली आहे मस्त. सो आता मी पण फ्रेश वगैरे झाले. सो मी पण झोपते, कारण का उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे. कारण का उद्या आपण आहे ना पणजी साईडचा नॉर्थ साईडचा गोवा पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. पणजी साईडचा मोस्ट ऑफली, म्हणून म्हटलं लवकर जरा झोपूया, लवकर उठायचं आहे. तर सो आजचा दिवस तुम्ही बघितलंतच कसा गेलाय ते. खूप मस्त गेला, एकदम मस्त वाटला. सो आता आहे ना आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांग. सो बाय बाय.